टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn lesson number 1.5, a kabaddi match. Children, you all must be knowing what is kabaddi match. We already seen the kabaddi matches in the school, or we already watched the kabaddi matches on the television sets. So today here we are going to learn a chapter named a kabaddi match. In this, a kabaddi match which happened in the class A and 9 happened in between the students of the school. The description of that match is given over here. So let's start. 1.5, a kabaddi match. The school sports meet was scheduled next month. The school sports meet over here means meet means annual sports day. म्हणजे वर्षातून एकदा जे आपले स्पोर्ट्स इव्हेंट होतात शाळेत त्याला स्पोर्ट मीट इथे म्हटलेलं आहे. द प्रॅक्टिस मॅचेस हॅड ऑलरेडी बिगिन अँड फॉर दिस स्पोर्ट मीट द प्रॅक्टिस मॅचेस हॅज ऑलरेडी बिगिन इन दी स्कूल. 9th B were the favorite as they had strong player in their team, and 9th B class is favorite amongst everyone because that team is having the strong player. The kabaddi trial were on and the kabaddi trials were on. You might have knowing this की जेव्हा कधी आपल्या शाळेमध्ये स्पोर्ट्स डे असतात तेव्हा स्पोर्ट्स डेच्या थोडं आधी त्या स्पोर्ट डेसाठी तयारी जी आहे ती शाळेत सुरू झालेली असते. This year there were 3 new students in class 9. To everyone's surprise, they proved to be outstanding players. 9th A's hope soared. Now soared means what? High. म्हणजे काय तर 9th A जो क्लास होता त्याच्यामध्ये 3 नवीन मुलं जी आहेत ती आली होती आणि ती जी तिन्ही मुलं होती ते खूप आउटस्टँडिंग प्लेयर होते आणि त्याचमुळे 9th Aच्या ज्या होप्स होत्या जिंकण्याच्या त्या वाढल्या होत्या. When the match started, all the spectators clapped and boosted the morale of both the teams. Now over here, morale means मनोबल म्हणजे धैर्य, spectators means viewer. So जेव्हा मॅच सुरू झाली तेव्हा जे व्ह्यूअर्स होते, मॅच पाहणारे जे लोक होते ते टाळ्या वाजवत होते आणि टाळ्या वाजवून ते खेळणाऱ्या खेळाडूंचं जे आहे धैर्य आणि मनोबल वाढवत होते दोन्ही टीम्सचं. 9th A won the toss and sent their raider Govind. 9th A जी आहे मॅच सुरू झाल्यावर त्यांनी टॉस जे आहे ते जिंकलं आणि पहिला त्यांचा रेडर जो आहे तो पाठवला गोविंद. He was so swift that before the opponents realized it, he had touched Suresh from 9th B and was already heading home. तो इतका त्या खेळामध्ये निपुण होता की समोरचा जो अपोनंट होता त्याला कळण्याआधीच त्यांनी त्याला टच केलं होतं, त्याला आऊट केलं होतं आणि तो पुन्हा आपल्या होममध्ये म्हणजे आपल्या टीमच्या बाजूला तो पुन्हा आला होता. A point was scored आणि मग 1 पॉईंट त्यांना तो मिळाला. रवी फ्रॉम 9th B was a very strong player. He alone was sufficient. आता 9th B मधून जो रवी नावाचा प्लेयर होता तो एकटाच सफिशियंट होता, पुरेसा होता to catch hold of any player so tightly in between his legs, twisted like scissors that releasing oneself from his grip was next to impossible. म्हणजे काय की तो जो रवी होता तो इतका स्ट्रॉंग प्लेयर होता की त्यांनी जर एखाद्याला पकडलं तर आपण एखाद्या कैचीमध्ये जशी कैचीची ग्रीप असते, कैचीची जशी धार असते आणि कैची जसं पकडते एखाद्याला तसं तो एखाद्याला होल्ड करू शकत होता असे इथे सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की कबड्डी खेळताना कधी कधी पायांच्या मध्ये ते जो रेडर असतो त्याला पकडतात. तर मी इथे असं म्हटलं की तो इतका शार्प होता की त्याने जर कोणाला तसं पकडलं तर त्याच्यापासून सुटका करणं हे शक्य नव्हतं. ऑल द प्लेयर्स वेर लिटरली अफ्रेड ऑफ हिम आणि त्यामुळेच सगळे जे प्लेयर होते ते रवीला थोडे घाबरून असायचे. दिस एस प्लेयर हॅड वोन मेनी मॅचेस फॉर 9B आणि हाच जो प्लेयर होता रवी एस प्लेयर. नाव एस प्लेयर मीन्स काय? अ पर्सन प्लेईंग अगेन्स्ट कॅन नॉट हिट बॅक. म्हणजेच
त्याच्या अगेन्स्ट खेळणारा एस प्लेयर म्हणजे असा एक प्लेयर त्याच्या अगेन्स्ट जो खेळत असेल, एस प्लेयरच्या अगेन्स्ट, तो त्याच्या अगेन्स्ट खेळणारा व्यक्ती त्याला कधीही कॅच करू शकत नाही किंवा त्याला पकडू शकत नाही, म्हणून त्याला एस प्लेयर असं म्हटलं आहे. द एस प्लेयर हॅड वोन मेनी मॅचेस फॉर 9B and Ravi has won the many matches for 9B. Ravi had won the many matches for 9B. With the support of Mohan and Vinod, 9B were unbeatable. आणि अजून 2 प्लेयर मोहन आणि विनोद हे असे होते 9B मध्ये की ते जर असतील टीममध्ये तर 9Bच्या टीमला हरवणं हे शक्य नव्हतं. अनबिटेबल मीन्स अनस्टॉपेबल, म्हणजे त्यांना कोणीच हरवू शकत नव्हतं असा ह्याचा अर्थ होतो. सो नेक्स्ट पॅरा. मंगेश फ्रॉम 9th A वॉज ऑल्सो स्ट्रॉंग. मंगेश जो होता 9th Aचा तो पण एक स्ट्रॉंग प्लेयर होता. ही वॉज अ गुड मॅच फॉर रवी, आणि तो रवीसाठी एक चांगला मॅच होता. रवी वॉज रिलॅक्स्ड ॲज ही हॅड नेवर ड्रीम्ड ऑफ एनी स्ट्रॉंग अपोजिशन फ्रॉम एनी टीम. रवी थोडासा रिलॅक्स होता, म्हणजे शांत होता, कारण त्याला माहीत होतं, त्याने स्वप्नातही कधी असा विचार केला नव्हता की त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या अपोजिट टीममध्ये कोणी त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग किंवा त्याच्याकडं जास्त स्ट्रॉंग असू शकतं. When Mangesh was wrestled down by Ravi and his friends, everyone in the spectators thought that 9th A would lose Mangesh. आणि जेव्हा मंगेशला रवी आणि त्याच्या मित्रांनी पकडलं आणि खाली पाडलं, तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की आता 9th A would lose मंगेश जो आहे तो आता आउट आहे. बट मंगेश प्रूव्ड हिज मेटल. पण मंगेशने सर्वांना रॉंग प्रूव्ह केलं. ही वॉज ऑन द ग्राउंड विथ द अँटी रेडर कॅचिंग होल्ड ऑफ हिज वेस्टर्न लेग्स. स्लोली ही इंच टुवर्ड्स हिज कोट. पण त्यांनी काय केलं, ही वॉज ऑन द ग्राउंड म्हणजे ग्राउंडवर पडल्यानंतर खाली, विथ द अँटी रेडर कॅचिंग होल्ड हिज वेस्टर्न लेग म्हणजे त्याचा वेस्ट आणि लेग्सचा वापर करत तो पुढे सरकला आणि त्यांनी ती जी रेष असते त्या रेषेवर हात मारला. स्लोली ही इंच टुवर्ड्स हिज कोट म्हणजे तो जो कोट असतो मध्ये आखलेला, ती जी लाईन असते त्याच्यावर त्यांनी हात जो आहे आपला आपटला. ऑल द अँटी रेडर विथ ऑल देअर माइट वेअर ट्राईंग देअर बेस्ट टू पुल हिम बॅक, बट विथ ग्रेट डिटर्मिनेशन अँड विदाउट लुझिंग हिज ब्रीथ मंगेश सक्सेसफुली टच द मिड लाईन. देअर वेअर चिअर्स इन द एअर. त्याला पकडलेल्या सर्वांनी खूप ताकद लावली, त्याला खेचण्याचा प्रयत्न केला, पण त्याची जी डिटर्मिनेशन होती, डिटर्मिनेशन मीन्स वॉट, इच्छाशक्ती तुमची एखादी गोष्ट करण्याची, तर त्याचं जे डिटर्मिनेशन होतं ते इतकं स्ट्रॉंग होतं की विदाऊट लुझिंग हिज ब्रीथ म्हणजे श्वास सोडायचा नसतो, तर श्वास न सोडता मंगेशनी त्या कोटला जे आहे ते टच केलं, जी मिडलाईन असते तिला टच केलं कोटच्या. देअर वेअर चिअर्स इन द एअर. आणि मंगेशनी त्या मिडलाईनला टच केल्यानंतर सर्वजण जे आहेत ते टाळ्या वाजवू लागले. ही हॅड नॉट ओनली सेव्ड हिमसेल्फ बट was also able to score 3 points for his team as Ravi, Mohan and Ajinkya who were holding him were also declared out. फक्त तो स्वतःलाच वाचवण्यामध्ये सक्सेसफुल नाही झाला, तर त्याने त्याचबरोबर त्याला पकडलेले अपोजिट टीमचे जे 3 लोक होती, रवी, मोहन अँड अजिंक्य, त्यांनाही त्यांनी आउट केलं कारण त्यांनी त्या मिडलाईनला टच केलेलं होतं. सो चिल्ड्रन, आय होप यू हॅव अंडरस्टूड द लेसन टिल हिअर. What interesting things had happened we will see in further part. Thank you.